गंगेच्या बोलण्याने विक्रमचे डोळे मोठे झाले. तो लगेच म्हणाला, "काय म्हणायचं आहे तुला गंगा?" गंगा हसली आणि म्हणाली, "कदाचित तुम्हाला आठवण असेल म्हणून सांगत आहे. कारण तुम्ही खूप काही विसरलात राजे, ज्यामुळे मला गोष्टींची आठवण करून द्यावी लागत आहे. एक गोष्ट आणखीन आठवण करून देते. तुम्ही जाण्यापूर्वी माझ्याकडून वचन घेतले होते, की मी हा महाल सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही मला तुमची शपथ दिली होती, की काहीही झाले तरी मी या महालातून बाहेर पाऊलही ठेवणार नाही आणि मी तुमच्या शपथेचा मान ठेवला. तुम्ही गेल्यानंतर मी कधीही महालाबाहेर पाऊलही ठेवले नाही. बस तुम्ही मला त्या शपथेपासून मुक्त करा. मला माझे स्वातंत्र्य द्या." गंगेची गोष्ट ऐकून विक्रम आश्चर्यचकित झाला. त्याला हे पाहून धक्का बसला, की गंगा कधीही या महालामधून बाहेर गेलीच नाही. म्हणजे तिने ते पत्र वाचलेच नव्हते, जो तो तिच्यासाठी सोडून गेला होता. 4 वर्षापूर्वीचा भूतकाळ, मागील आठवण. 4 वर्षापूर्वी विक्रम ज्या दिवशी लंडनला जाणार होता, त्या दिवशी सकाळी सकाळी विक्रमची झोप उघडली आणि तो तयार होऊ लागला. तो गंगाला उठवू इच्छित नव्हता, कारण जर तो तिला उठवतो तर त्याला तिला सोडून जाणे कठीण झाले असते. तो फक्त तिला शांतपणे झोपलेली बघवून जाऊ इच्छित होता. त्यामुळे तो लवकर तयार झाला. बाहेर गाड्या तयार उभ्या होत्या. विक्रम तयार झाल्यावर गंगेजवळ आला. त्याने मोठ्या प्रेमाने गंगेच्या कपाळावर आपले ओठ ठेवले आणि हलकेसे तिच्या ओठांचे चुंबन घेतले. गंगा गाढ झोपेत होती, पण आपल्या राजांचा स्पर्श जाणून ती हलकेच वळली. विक्रम हसला आणि लगेच मागे सरकला. तो तिच्याकडे बघत म्हणाला, "तू तर झोपेतही मला विसरत नाहीस गंगा. माहीत नाही इतके दिवस तू माझ्याशिवाय कशी राहशील आणि मीही तुझा विरह कसा सहन करेन. पण मी प्रयत्न करेन की तुला भेटायला येत राहीन किंवा तुला माझ्याकडे बोलावून घेईन. पण खरे सांगायचे तर मी तुझ्यापासून दूर बिलकुल नाही राहू शकणार." हे बोलते वेळी तो हसत होता. त्याने तिला एकदा चांगले निरखून पाहिले आणि मग तो आपल्या खोलीतून बाहेर पडला. तो बाहेर आला तेव्हा त्याची भेट रणजित राजेंशी झाली. रणजित राजे त्याला गंभीर नजरेने बघत होते. "विक्रम, चला बाबा." रणजित राजे हसून, "चला, पण त्याआधी तुम्हाला माझ्याशी एक गोष्ट करायची आहे विक्रम." "विक्रम, कशाबद्दल बाबा?" "रणजित राजे, खोल श्वास घेऊन, येथे नको, आपल्या कक्षात जाऊ." ते आपल्या कक्षात गेले आणि विक्रमही त्यांच्या मागोमाग गेला. आपल्या कक्षात येऊन रणजित राजे खुर्चीवर बसले आणि विक्रमकडे बघत म्हणाले, "तुला जन्म देताना तुझी आई वारली होती. आम्ही तुझ्या आईवर खूप प्रेम करायचो, पण आम्ही तिला वचन दिले होते की आम्ही तिच्या आठवणीत रडणार नाही. आम्ही तुझ्यासाठी स्वतःला अगदी पाषाणासारखे, दगडासारखे करून घेतले होते विक्रम. पण तुम्ही या गोष्टी आता मला का सांगत आहात बाबा?" रणजित राजे हसून, "कारण आता मी माझ्या मनावरचे ओझे घेऊन थकलो आहे विक्रम. आता मला त्या ओझ्यापासून मुक्त व्हायचे आहे विक्रम. मला काही समजले नाही बाबा." रणजित राजे आपल्या जागेवरून उठले आणि हसून म्हणाले, "तुझ्या आईने तर मला माझ्या मांडीत टाकले आणि ती निघून गेली. पण माझ्यासाठी तुला सांभाळणे कठीण होत होते विक्रम. आम्ही तुला सांभाळण्यात अयशस्वी होत होतो. त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी दासींना ठेवले, पण तू त्या दासींकडूनही सांभाळला जात नव्हतास. तुला नेहमीच एका आईच्या मायेची गरज असायची. आम्ही आमचे मित्र रघुनाथ पाटील यांच्याशी तुझ्याबद्दल बोललो, तेव्हा त्यांनी तुला आपल्या पत्नीच्या मांडीत दिले आणि तूही हसत हसत त्यांच्या मांडीत चालला गेलास. त्यांनी तुला तसेच आपल्या मांडीत घेतले नव्हते विक्रम. त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतले होते विक्रम आश्चर्याने. "कसे वचन बाबा? आणि त्या वचनाचा आता काय अर्थ बनतो? तुम्ही तर ते वचन पूर्ण केले असेल ना?" रणजित राजे आपले डोके नकाराने हलवले आणि म्हणाले, "नाही, हे वचन अजून पूर्ण झाले नाही. नाही, पण ते वचन पूर्ण होईल, कारण ते वचन फक्त तूच पूर्ण करू शकतोस." विक्रमला आता आणखीन जास्त धक्का बसला. रणजित राजे खोल श्वास घेऊन म्हणाले, "रघुनाथ पाटीलजींनी माझ्याकडून वचन घेतले होते की जेव्हाही त्यांच्या घरात मुलगी जन्माला येईल तर तू त्यांच्या मुलीशी लग्न करशील. ती बाजीराव महालाची राणी बनेल." त्यांची गोष्ट ऐकून विक्रमचे भान हरपल्यासारखे झाले. "विक्रम, पण असे असे कसे होऊ शकते बाबा? मी गंगेवर प्रेम." त्याची गोष्ट पूर्ण होण्याआधीच रणजितराजे म्हणाले, "आता हा निर्णय तुला घ्यायला लागेल विक्रम, की माझ्यासाठी तुझ्या वडिलांची शपथ, त्यांनी दिलेले वचन महत्त्वाचे आहे की मग तुझे प्रेम? बस इतके समजून घे की जर हे वचन पूर्ण झाले नाही तर हे वचन आम्ही एकत्र संपवू." त्यांची गोष्ट ऐकून विक्रम बस त्यांच्याकडे बघतच राहिला. रणजित राजे आता परत आपल्या जागेवर बसले आणि म्हणाले, "आज तू लंडनला जात आहेस, पण आज तुला निर्णय घ्यावा लागेल की तू काय करशील. आपले प्रेम पूर्ण करशील की मग ते वचन जे आम्ही तुला वाचवण्यासाठी केले. कारण जर तुला आईची माया मिळाली नसती तर कदाचित तू जिवंतही राहू शकला नसतास."
आता तुला निर्णय घ्यायला लागेल विक्रम. तुला काय पाहिजे? तुझ्या वडिलांचा मान-सन्मान, या महालाचे वचन की मग तुझे प्रेम?" त्याचे बोलणे ऐकून विक्रमला आपले हृदय तुटल्यासारखे वाटत होते. त्याने गंगेसोबत आपल्या जीवनाची स्वप्न सजवली होती आणि आता ती सर्व स्वप्ने एका क्षणात तुटलेली जाणवत होती. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. रणजित राजे त्याच्याकडे बघत म्हणाले, "विसरू नकोस विक्रम, की एका राजासाठी त्याची प्रतिमा सर्वात जास्त महत्त्वाची असते. आता तुला दाखवावे लागेल की तू भविष्यात या महालाचा राजा बनण्याच्या लायक आहेस, की मग तू फक्त एक प्रेमी बनण्यासाठी या जगात आला." विक्रमसाठी तो निर्णय घेणे आणखीनच कठीण होतो. त्याने एक खोल श्वास घेऊन म्हणाला, "मी निर्णय घेतला आहे बाबा. बस तुम्ही 5 मिनिटं द्या. मी तुम्हाला माझा निर्णय सांगतो." तो लगेच तिथून बाहेरच्या दिशेने चालला गेला आणि मग जड पावलांनी गंगेच्या खोलीकडे आला. गंगा अजूनही शांतपणे झोपलेली होती आणि तिला बघताना आता विक्रमला आपली धडधड वाढल्यासारखी वाटत होती. त्याने एक खोल श्वास घेऊन गंगेकडे बघून हसला आणि म्हणाला, "खूप प्रेम करतो मी तुझ्यावर गंगा, पण बाबांवरही माझे खूप प्रेम आहे. मला माफ करून दे गंगा." पण त्याने आपली नजर इकडे-तिकडे फिरवली, तर त्याला समोर एक डायरी ठेवलेली दिसली. त्याने लगेच त्या डायरीत जाऊन काही लिहिले. ते असे होते, "मी जाणतो गंगा, मी तुला सांगितले होते की मी तुझ्यावर प्रेम करतो. पण आता वेळ बदलत आहे. मी माझ्या जीवनात पुढे वाढणार आहे. मी मागे वळून बघू इच्छित नाही. मी तुला त्या शपथेपासून मुक्त करतो. प्रेम म्हणतात संपत नाही, पण बदलते नक्कीच. आणि वेळेनुसार तर मोठ्यात मोठी गोष्ट बदलून जाते. प्रेम काय गोष्ट आहे? आशा आहे तू माझ्या गोष्टींना समजली असशील आणि आपल्या जीवनात पुढे चालून जाशील. माझी वाट बघू नकोस विक्रम." हे लिहून त्याने डायरीतून ते पान फाडले आणि त्याला टेबलवर ठेवून दिले, जेणेकरून सकाळ होताच गंगा उठेल तेव्हा ती स्वतः वाचेल आणि महालामधून निघून जाईल. ते पत्र ठेवून गंगेकडे न बघता बाहेर चालला गेला आणि त्याने रणजित राजांना आपला निर्णयही सांगून दिला. मागील आठवण संपली. गंगा विक्रमकडे बघत म्हणाली, "काय झाले राजे? तुम्ही काही बोलणार नाही का?" विक्रम तिचा आवाज ऐकून एकदम शुद्धीवर आला आणि म्हणाला, "मी तुला त्या शपथेपासून खूप आधीच मुक्त केले होते गंगा. कदाचित तुझ्याकडूनच काही चूक झाली. मी जे पत्र लिहिलं होतं त्यात तुला त्या शपथेपासून मुक्त केले होते." त्याची गोष्ट ऐकून गंगा आश्चर्यचकित झाली. विक्रम हसला आणि म्हणाला, "काही हरकत नाही. तू जेव्हा ते पत्र वाचलं नाही तर आता काय करणार? पण आता तू त्या शपथेपासून नेहमीसाठी मुक्त आहेस. तू आपल्या जीवनात पुढेही वाढू शकतेस आणि तू पूर्णपणे आपल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतेस. आनंद म्हणजे काय हे तर समजतेस ना?" गंगा उपहासाने हसली आणि म्हणाली, "खूप चांगल्या प्रकारे राजे. मी जाणते. मला माझे स्वातंत्र्य देण्यासाठी तुमचे आभार." हे बोलून तिने आपले हात जोडले आणि तिथून जाऊ लागली. तेव्हाच अचानक विक्रम तिला थांबवत म्हणाला, "पण काय तुला असे वाटत नाही की आता तुला काही दिवस या महालात थांबायला पाहिजे?" गंगाने वळून त्याच्याकडे बघितले. विक्रम हसला आणि म्हणाला, "वर्षानंतर या महालात आनंद परत आला आहे. मी परत आलो आहे आणि आता इथे उत्सव सोहळा होईल. माझ्या लग्नाचा आनंद साजरा केला जाईल. तर काय तुलाही या आनंदाचा भाग बनले नाही पाहिजे?" गंगा त्याच्या गोष्टीवर हलकेसे हसली आणि म्हणाली, "जर बनू शकले असते तर नक्कीच बनले असते. पण आता मला इथून जावे लागेल राजे. आधीच या महालाला माझा खूप वेळ दिला मी. आता आणखीन देऊ शकणार नाही. मी जाते." ती तिथून पुन्हा जाऊ लागली. तेव्हाच विक्रम म्हणाला, "कुठे तू या कारणामुळे तर इथून जाऊ इच्छित नाहीस की मला कोणी दुसऱ्यासोबत बघून तुला जळण होत आहे? तू दाखवतेस की तू आनंदी आहेस, पण मला असे वाटते जसे तू इथून जाऊ इच्छितेस. कारण तू मला कोणी दुसऱ्यासोबत बघू शकणार नाहीस." त्याच्या गोष्टीवर गंगेच्या चेहऱ्यावर एक दुःखद हास्य आले. विक्रमने तिला फक्त दुःख दिले नव्हते, तर तिला जखमावर मीठ चोळण्याची इच्छाही ठेवली होती. ती एक खोल श्वास घेऊन परत विक्रमच्या दिशेने फिरली आणि म्हणाली, "असे काही नाही राजे. तुम्ही तुमच्या मनातून सर्व भावना संपवून टाकल्या. तुम्ही मला विसरून टाकले. माझ्यासाठी तुमचा निर्णय, तुमची आज्ञा, आदेश जो मला मरूनही मानावा लागला तर मी मानेन. तुम्ही राजे आहात आणि मी तुमची दासी. तुम्ही तर मला काचेवर चालण्यासाठी सांगाल तर मी चालू लागेल. मग या लग्नात सहभागी होणे तर खूप छोटी गोष्ट आहे. तुम्ही इच्छित आहात मी या महालात राहून आणि तुमचे लग्न माझ्या डोळ्यांनी बघू, तर मी नक्कीच बघेन. आणि राहिली गोष्ट जळण्याची, तर तुम्ही लग्नाची तारीख काढा हो राजे. तुमच्या लग्नात सर्वात जास्त चमक सजावट मीच करेन." हे बोलून ती हसली आणि मग लगेच तिथून पुढे गेली.
विक्रम बस तिला जाताना बघत राहिला. त्याचे हृदय यावेळी खूप भारी होत होते. त्याने लगेच आपला चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला आणि आपला हात पलंगाच्या किनाऱ्यावर केला. त्याची मुठ सतत आवळत जात होती आणि त्याच्या डोळ्यासमोर गंगेचा चेहरा फिरत होता. ते सर्व त्याला त्रास देत होते. तो स्वतःशी म्हणाला, "मला माफ करून दे गंगा. कुठे तुला पूर्ण जीवन आनंदी ठेवण्याचा वादा केला होता आणि कुठे तुला फक्त त्रास देऊन बसलो. मीच तुला प्रेमिका बनवले आणि मीच तुझे हृदय तोडले. पण मला माफ करून दे गंगा, मला माफ करून दे." तिकडे दुसरीकडे गंगा आपल्या खोलीत आली आणि येऊन भिंतीशी टेकून खाली जमिनीवर बसली. तिने म्हटले होते की ती रडणार नाही, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती आपल्या राजासाठी रडत होती. सकाळची वेळ, सुमारे 5 वाजले होते. आरती आपल्या खोलीत झोपलेली होती. तिला वेगळी खोली देण्यात आली होती आणि आता एका नोकराने दरवाजा वाजवला. आरती आरामात झोपलेली होती आणि जेव्हा तिने दरवाजा वाजवल्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती थोडी दचकली. तिने समोरचा वॉल क्लॉककडे पाहिले, जिथे नुकतेच 5 वाजले होते. ते अंथरुणावरून उठून दरवाजा उघडत म्हणाले, "काय आहे? इतक्या सकाळी सकाळी का त्रास देत आहात?" समोर उभी असलेली मीना लगेच म्हणाली, "राणी साहेबांनी वर्षा तुम्हाला तयार होण्यासाठी सांगितले आहे. आज पूर्ण 4 वर्षानंतर राजे विक्रम महालात आले आहेत. तर आधी ते कुलदेवीच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करतील आणि त्यानंतर बाकी सर्व गोष्टी सुरू होतील. तुम्ही त्यांची होणारी अर्धांगिनी असल्यामुळे तुम्हालाही त्यांच्यासोबत जायचे आहे." मीनाची गोष्ट ऐकून आरतीने तोंड वाकडं केले, कारण तिला या सगळ्या गोष्टींमध्ये कोणताही रस नव्हता. तिला विक्रमशी लग्न करायचे होते, पण या सर्व रीतिरिवाजामध्ये आणि मंदिरासारख्या गोष्टींमध्ये तिला अजिबात रस नव्हता. ती उदयपूरच्या राजाची मुलगी असली तरी ती सुरुवातीपासून लंडनमध्ये वाढलेली होती. त्यामुळे या गोष्टींमध्ये ना कधी तिचा रस होता, ना तिने कधी रस घेण्याचा प्रयत्न केला. ती मीनाकडे बघत म्हणाली, "मी हे टाळू नाही शकत का?" मीना आश्चर्याने म्हणाली, "कोणते कप?" आरती वैतागून म्हणाली, "माझा अर्थ आहे तुम्ही सर्वजण एकटे नाही जाऊ शकत का? माझी तब्येत." तिची गोष्ट पूर्ण होण्याआधीच मीना तिरकस हसली आणि म्हणाली, "समजले मी तुमचे बोलणे. पण एक गोष्ट ऐकून घ्या, होणाऱ्या राणीसाहेबांकी या सर्व गोष्टी खूप आवश्यक आहेत. जर तुम्ही हे सर्व नाही केले तर प्रजा तुमच्यावर प्रश्नचिन्ह उभे करू शकते आणि मग तुमच्या लग्नात अडचणही येऊ शकते." त्यांच्या गोष्टीवर आरती रागाने म्हणाली, "काय बातम्या आहेत? आता एका पूजेत भाग नाही घेतला तर या लग्नात समस्या येईल. तुम्ही खरे बोलत आहात का?" हे बोलून तिने तोंड वाकडं केले आणि मग एक खोल श्वास घेऊन तिने स्वतःला शांत केले. आता ती मीनाकडे बघत म्हणाली, "ठीक आहे, मी तयार होऊन येते. आता हे नका सांगू की फक्त 5 मिनिटात तयार व्हा. मला थोडा वेळ लागेल." हे बोलून तिने जोरात दरवाजा बंद केला आणि मग आपले कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. तिकडे मीना तोंड वाकडं करत म्हणाली, "ही तर खूप अहंकारी आहे. अगदी आपल्या सासूवर गेली आहे." हे बोलून ती हसू लागली आणि मग धूर्तपणे म्हणाली, "अशीच राणी असायला पाहिजे. कुठे ही जी इतकी मोठी आहे, इतका अहंकार आहे, हिच्यात की समोरच्याला काही समजत नाही. आणि कुठे ती गंगा जी स्वतःला एक दासी आहे, पण चालली होती राणी बनायला. आता स्वतः राजांनी तिला तिची जागा दाखवून दिली आहे." हे बोलून ती आता एक शैतानाप्रमाणे हसत होती. तिकडे दुसरीकडे विक्रम आपल्या खोलीत होता आणि आपले कपडे शोधत होता. कालच त्याचे सर्व सामान सेट केले गेले होते. त्याच्या येण्याआधीच त्याच्या गरजेच्या सर्व गोष्टी खोलीत आणल्या गेल्या होत्या आणि मग गंगेने सर्व व्यवस्थित कपाटात ठेवले होते. सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि शोधू इच्छित असेल तर गोष्ट सहज मिळू शकत होती, कारण गंगेची स्वच्छता, स्वच्छ ठेवण्याची पद्धत बघण्यासारखीच असायची. ती एक एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे ठेवत असे. पण कदाचित विक्रम धडकपणे आपली गोष्ट शोधतच नव्हता. तो यावेळी त्रासलेला दिसत होता आणि तेव्हाच तो ओरडत म्हणाला, "इथे मला माझी कोणती गोष्ट मिळत नाहीये. कोणी माझे हे सर्व सामान लावले आहे. जा त्याला बोलून घेऊन या." हे बोलून त्याने दरवाजावर उभ्या असलेल्या नौकराकडे बघितले. तो नौकर लगेच तिथून बाहेरच्या दिशेने गेला आणि सरळ गंगेच्या खोलीत आला, जी नुकतीच वॉशरूममधून बाहेर निघाली होती. तिने यावेळी सफेद रंगाचा घागरा चोळी घातलेला होता आणि तिचे केस पूर्णपणे ओले होते. ती बांगड्या घालत होती. बांगड्या घालताना ती विक्रमच्या गोष्टींचीच आठवण करत होती. ती जेवढा स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती, पण विक्रमच्या गोष्टी तिच्या रोमरोममध्ये बसल्या होत्या. ती एकाच दिवसात त्या गोष्टींना विसरू शकत नव्हती. तेव्हा दरवाजा खटखटल्याचा आवाज झाला.
तर गंगाने लगेच दरवाजाकडे पाहिले. समोर उभा असलेला दास पटकन म्हणाला, "तुम्हाला राजांनी बोलवले आहे." हे बोलून त्याने आपले सर झुकवले आणि तिथून चालला गेला. गंगा काही क्षण आपल्या जागेवर उभी राहिली आणि मग पटकन आपला पदर चांगल्या प्रकारे आपल्यावर घेऊन आपल्या खोलीतून बाहेर निघाली आणि विक्रमच्या खोलीत आली. विक्रम अजूनही कपाटासमोर उभा रागाने कपाटाला घुरून बघत होता. गंगा दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आणि विक्रमकडे बघत म्हणाली, "तुम्ही मला बोलावले राजे?" विक्रमने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, "माझे सामान कुठे आहे? अर्ध्यापेक्षा जास्त सामान तर गायब आहे. ना मला माझा सफेद कुर्ता पायजामा मिळत आहे आणि नाही." हे बोलते वेळी तो शांत झाला, पण गंगेच्या चेहऱ्यावर बस फिकटसे हास्य आले, कारण ती जाणत होती की विक्रम काय बोलू इच्छित होता, पण बोलू शकला नाही. ती विक्रमकडे बघत म्हणाली, "आत येण्याची परवानगी आहे." विक्रम रागाने म्हणाला, "आत न येता तर सामान मिळणार नाही ना? तर आत तर यावेच लागेल तुला." हे बोलते वेळी त्याची रागाने भरलेली नजर गंगेवरच होती. गंगा त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि त्याच्या बाजूला हटण्याची वाट बघू लागली. पण विक्रम आपल्या जागेवर तसाच उभा राहिला. गंगा काही क्षणानंतर त्याच्याकडे बघत म्हणाली, "राजे, जोपर्यंत तुम्ही मागे हटणार नाही, तोपर्यंत मी पुढे कशी वाढणार?" विक्रम तिच्या गोष्टीवर तिच्याकडे बघत राहिला. एक वेळ होती जेव्हा ते दोघे एकमेकांच्या बाहूमध्ये सामावले असायचे आणि आज गंगा त्याच्याजवळ येण्यासही संकोच करत होती. पण याचे कारणही तो स्वतःच होता. त्याने एक खोल श्वास घेतला आणि हलकासा मागे हटला, पण जास्त नाही. ज्यामुळे अजूनही कपाटासमोर थोडी कमी जागाच होती. पण गंगा पुढे सरकले आणि कपाटातून विक्रमचे कपडे काढू लागली. तिने आधी त्याचा सफेद रंगाचा कुर्ता पायजामा काढला. विक्रम तिला मागून बघत होता. 4 वर्षापूर्वी जेव्हा तो तिथे होता, तेव्हा गंगा 17 वर्षाची होती. तिचे शरीरही 17 वर्षाच्या मुलीसारखे होते. पण आता आता ती 21 वर्षाची झाली होती आणि आता तिचे शरीर पूर्णपणे तारुण्याच्या मिठीत आले होते. तिची ती कंबर, ते घागरा चोळी साफ दिसत होती. तिचे ते ओले दाट केस जे तिच्या कमरेपर्यंत लटकत होते आणि पाण्याचे थेंब तिच्या कमरेवर थांबत होते. विक्रमला एक विचित्रशी गरमी जाणवू लागली होती. तिकडे गंगाने आता त्याचे आतील वस्त्रही काढले आणि त्यांना बाजूला ठेवताना म्हणाली, "आणखीन काही पाहिजे काय राजे?" विक्रमने जेव्हा तिला ते कपडे काढताना पाहिले, तेव्हा तो हैराण झाला, कारण त्याने तर त्या कपड्यांबद्दल बोलले नव्हते, जे गंगा काढू शकली होती. आजही त्याची गंगा त्याला किती चांगल्या प्रकारे समजते हे जाणवताना त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित हास्य तरंगले. गंगाने आता वळून त्याच्याकडे पाहिले, तेव्हा तिचे जे ओले केस होते ते एकदम मागे गेले, पण जे पाण्याचे थेंब विक्रमच्या चेहऱ्यावर पडले त्याने विक्रमची नजर एका क्षणासाठी बंद झाली. गंगा पटकन म्हणाले, "साफ करून द्या राजे." तिकडे विक्रम तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. गंगाला बघताना त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. तो तिच्या सौंदर्याकडे इच्छूनही दुर्लक्ष करू शकत नव्हता आणि आता तो तिच्या जवळ वाढू लागला. त्याला आपल्या जवळ येताना बघून गंगा कपाटात मागच्या दिशेने लगटून उभी राहिली आणि आता विक्रम तिच्या बिलकुल जवळ येऊन तिच्या चेहऱ्यावर झुकला. भाग 9वा लवकरच येत आहे आणि यावेळी थरार, भावना आणि सरप्राईज. सबस्क्राईब करून ठेवा. कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा.